नमस्कार मंडळी, आपण बिर्याणीसाठी मोकळा सळसळीत पांढरा शुभ्र भात कसा बनवायचा ते बघूयात। इथं मी 1 किलो कोलम तांदूळ घेतलेला आहे। फक्त कोणता चिकट तांदूळ इंद्रायणीसारखा घ्यायचा नाही आणि तो एकदा धुवून फक्त 5 मिनिटं भरपूर पाण्यामध्ये ठेवायचा आहे। परत चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि तांदळाच्या दुप्पट तिप्पट पाणी टाकून खळखळ उकळत्या पाण्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत। पुदिना टाकायचा। खडे मसाल्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, थोडीशी हिरवी वेलची आणि चक्री फूल टाकायचं आहे फ्लेवरसाठी आणि भाताला छान फ्लेवर येतो या मसाल्यानं। थोडंसं तूप टाकायचं आणि 2 ते 3 चमचे थोडंसं मीठ टाकायचं, लिंबू टाकायचं, त्यानं पांढरा शुभ्र भात होतो आपला। कोणत्याही तांदळामध्ये शिजताना लिंबू टाकला की भाताला कलर पांढरा येतो आणि खळखळ उकळत्या पाण्यामध्ये हा भात 90% शिजवून घ्यायचा आहे। जास्त वेळ पाण्यात ठेवायचा नाही आणि 90% शिजल्यानंतर चाळणीमध्ये तो भात काढून घ्यायचा आहे। थोडासा हलवून मोकळा सळसळीत बिर्याणीसाठी